नमस्कार, मी संदीप चव्हाण आणि आपण पाहताय टॉप न्यूज मराठी. संपूर्ण महाराष्ट्रासह भारतामध्ये छावाची गर्जना घुमत असताना या पिक्चर कडून छप्पर फाड कमाई बॉक्स ऑफिसवर होत असतानाच काल महाराष्ट्रामध्ये राजे शिर्के या घराण्यानं या चित्रपटावर आक्षेप घेतला, पत्रकार परिषद घेतली आणि छावा चित्रपटानं विलन जो चित्रपटामध्ये ठरवलेला आहे गणोजी शिर्के कान्होजी शिर्के, हे पूर्णपणे चुकीचं आहे, चुकीचा इतिहास दाखवलाय अशा पद्धतीनं आपली भूमिका मांडली. संपूर्ण महाराष्ट्रात विविध प्रसार माध्यमांना देखील, मग या राजे शिर्के घराण्याच्या सगळ्या व्यक्तींनी आपल्या मुलाखती देखील दिल्या. टॉप न्यूज मराठीवर देखील दीपक राजे शिर्के यांचा इंटरव्ह्यू आपण पाहिला. पण आता मात्र या प्रकरणामध्ये आणखी एक वेगळं ट्विस्ट आलेलं आहे आणि ते म्हणजे काल जसं दीपक राजे शिर्केंनी म्हटलं होतं की छावा चित्रपटाचे दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांनी या संदर्भामध्ये माफी मागायला हवी आणि या चित्रपटातील आक्षेपार्ह दृश्य आणि जिथे शिर्के घराण्याची बदनामी होतीये तो कंटेंट वगळायला हवा असं म्हटल्यानंतर लक्ष्मण उतेकर यांनी राजे शिर्के यांची माफी मागितलेली आहे. पण ही माफी मागितल्यानंतर देखील राजे शिर्के कुटुंब किंवा घराणं या माफीनाम्यावर समाधानी नाही असं राजे शिर्के यांनी टॉप न्यूज मराठीशी बोलताना म्हटलंय. खरं तर काल दिवसभरामध्ये राजे शिर्केंकडून लक्ष्मण उतेकर यांच्याशी संपर्क केला जात होता, पण लक्ष्मण उतेकरांनी त्यांच्या फोनला प्रतिसाद दिला नाही. शेवटी एका व्हॉट्सअपच्या ऑडिओ मेसेजद्वारे उतेकरांनी या ठिकाणी राजे शिर्के म्हणजेच भूषण राजे शिर्के यांच्या मोबाईलवरून त्यांना ऑडिओ मेसेज केला त्यांच्या मोबाईलवर आणि वैयक्तिक माफी मागितली. पण या वैयक्तिक माफीवर मात्र राजे शिर्के कुटुंब पूर्णपणे नाखुश आहे, असमाधानी आहे आणि ही माफी केवळ आमची वैयक्तिक मागू नका तर संपूर्ण महाराष्ट्रासमोर माफी मागा आणि नुसती माफी मागून होणार नाही तर तुम्हाला या चित्रपटातील आक्षेपार्ह कंटेंट मजकूर आणि दृश्य वगळावी लागतील तर आणि तरच राजे शिर्के यांना या ठिकाणी समाधान वाटेल असं त्यांनी म्हटलेलं आहे. त्यामुळे अगदी सुरुवातीला पहिल्यांदा छावा चित्रपटाचे दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांनी व्हॉट्सअप ऑडिओ मेसेजद्वारे राजे शिर्के कुटुंबाची जी वैयक्तिक माफी मागितली आहे ती नेमकी काय आहे, त्यात या ठिकाणी उतेकर काय म्हणालेत हे आपण पहिल्यांदा ऐकूयात लक्ष्मण उतेकरांचा माफीनामा. आदरणीय भूषणजी, पहिलं तर खूप सॉरी की मी कदाचित तुमचा फोन काल उचलला नसेल कारण मी थोडा वाईट नेटवर्क एरियामध्ये आहे. पण मी तुमची प्रेस कॉन्फरन्सही पाहिली आणि हा तुमचा मेसेज मी आता वाचला. सर्वप्रथम तर मी तुमची माफी मागतो जर नकळत तुमच्या भावना दुखावल्या गेल्या असतील तर. आणि मी तुमच्या मेसेजला उत्तरही देऊ इच्छितो प्रामाणिकपणे. सर, सिनेमाच्या सुरुवातीला एक डिस्क्लेमर येतो आणि त्याच्यामध्ये लिहिलंय की हा चित्रपट पूर्णतः छावा या कादंबरीवर आधारित आहे जी शिवाजी सावंतांनी लिहिली होती. त्यामुळे या चित्रपटाची कथा पटकथा हे सगळं छावा मध्ये जसं लिहिलंय त्या प्रकारेच आम्ही ते रंगवण्याचा प्रयत्न केलाय. आता कादंबरी म्हणजे ती शब्दांनी रंगवली जाते आणि चित्रपट म्हणजे तो दाखवला जातो लोकांना, पण इन्फॉर्मेशन तीच असते. त्याच्यामध्ये मी ऍज अ रायटर किंवा डायरेक्टर मी काही ट्विस्टिंग नाही केलंय. छावामध्ये गणोजी शिर्के कान्होजी शिर्के शिरकाण गावचे त्यांचं कुलदैवत कुठलं या सगळ्या गोष्टींचा उल्लेख आहे. आणि ते पुस्तक अजूनही मार्केटमध्ये अवेलेबल आहे. सेम टाइम कदाचित इफ आय एम नॉट रॉंग महाराजांवरती जी टीव्ही सिरियल आली होती त्याच्यामध्ये पण एक्झॅक्टली तसंच नावासकट गावासकट दाखवलेलं आहे. माझं म्हणजे कळकळीची तुम्हाला एकच विनंती करावीशी वाटते की ह्या चित्रपटामध्ये तर
मी त्यांचं नावही नाही घेतलंय, त्यांचं गावही नाही दाखवलंय. म्हणजे गणोजी आणि कान्होजी सिंगल नावाने आपण फक्त चित्रपटामध्ये त्यांचा उल्लेख केलाय. त्यांचं आडनाव काय आहे हे आपण अजिबात दाखवलं नाही, त्यांचं गाव कुठलं हे आपण अजिबात दाखवलं नाही. आणि ती खबरदारी साहेब मी नक्कीच घेतली, कारण मला कुणाच्याही भावना दुखवायच्या नव्हत्या. आणि म्हणजे तुमचे एक राजेश शिर्के बंधू हे तर माझे मित्र आहेत, डॉक्टर राजेश शिर्के. पण ह्या चित्रपटाचा उद्देश कोणाच्या भावना दुखवायच्या नव्हत्याच. आणि दुसरी गोष्ट, तुम्ही म्हणालात पैसे कमवण्यासाठी हा चित्रपट मला बनवायची गरजच नव्हती साहेब. माझ्याकडे इतर खूप विषय होते जे भरपूर पैसे कमवून देऊ शकतात. या चित्रपटासाठी संपूर्ण टीमने, मी, आमचे प्रोड्युसर दिनेश विजयन यांनी रात्रंदिवस मेहनत करून 4 वर्ष मेहनत करून हा चित्रपट फक्त याच्यासाठीच निर्माण केलाय की छत्रपती संभाजी महाराज काय होते हे आपल्या जगाला कळावं. छत्रपती संभाजी महाराजांवर किती गढूळ लिखाण आहे हे देखील तुम्हाला माहितच आहे. ते पुसण्याचा हा एक प्रयास होता. आपले राजे काय होते हे बच्चाला कळावं हा एक प्रयास होता. पैसे कमवण्यासाठी इतर खूप विषय आहेत हो. त्याच्यामुळे हा विषय पैसे कमवण्यासाठी नव्हताच. पैसे कमवण्यासाठी मी इतकी मोठी रिस्क का घेईन, इतका कॉन्ट्रोवर्शियल सब्जेक्ट का मी घेईन? नाही, हा प्रामाणिक प्रयत्न होता फक्त आपले राजे काय होते हे कळावं जगाला. त्याच्यामुळे साहेब, पुन्हा मी न कळतपणे जर तुमचं मन दुखावलं असेल तर मी माफी मागतो. पण चित्रपटात कुठेही शिर्के ह्या आडनावाचा उल्लेख झालेला नाहीये, ना त्यांच्या गावाचा उल्लेख झालेला आहे. वर्सेस ज्या इन्फॉर्मेशन छावा कादंबरीत किंवा काही इतर मराठी सिरियल्स असोत किंवा काही दुसरे चित्रपट असोत त्याच्यामध्ये तो उल्लेख केलेला आहे आणि ते आजही इंटरनेटवर अवेलेबल आहे. पण छावा चित्रपटात कुठेही शिर्के ह्या आडनावाचा उल्लेख झालेला नाही साहेब. त्याच्यामुळे मला असं वाटतं की तुम्ही समजून घ्याल माझ्या भावना आणि कुठेही डिसरिस्पेक्ट न करता हा चित्रपट बनवलेला आहे. कुणाच्याही भावना न दुखावण्याचा प्रयत्न याच्यामध्ये संपूर्ण आहे. तरीही तुम्हाला काय वाटलं असेल तर मी दिलगिरी व्यक्त करतो. आत्ताच आपण लक्ष्मण उतेकर जे छावाचे दिग्दर्शक आहेत त्यांनी कशा पद्धतीनं माफी मागितली आहे, दिलगिरी व्यक्त केलेली आहे हे ऐकलं. अर्थात त्यांनी भूषण राजे शिर्के यांच्या व्हॉट्सअपवर एक ऑडिओ मेसेज सेंड केला आणि त्यामधून त्यांनी आपण काल जे काही तुम्ही पत्रकार परिषदेच्या माध्यमातून भूमिका मांडलीत त्यावेळी मी ऍक्च्युली खरं म्हणजे उपलब्ध नव्हतो. मी खरं तर माझा मोबाईल त्या रेंजमध्ये नव्हता किंवा मी आणखी कुठल्या तरी वेगळ्या कामात व्यस्त होतो असं त्यांनी म्हटलं असलं तरी सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे त्यांनी हे सगळं ऐकल्यानंतर त्यांना वैयक्तिकरित्या फोन मात्र अजिबात केलेलं नाहीये. कारण की काल त्यांनी दिवसभरात राजे शिर्केंकडून त्यांना बरेचसे फोन करण्यात आले पण लक्ष्मण उतेकरांनी त्यांच्या फोनला प्रतिसाद दिला नाही. पण काल त्यांनी एक मेसेज मात्र ऑडिओ मेसेज सेंड केलेला आहे आणि त्या मेसेजद्वारे त्यांनी असा संदेश दिलेला आहे की कालचा जे तुम्ही मला फोन करत होतात पण मी मात्र वाईड नेटवर्क मध्ये होतो त्यामुळे मी तुमचा फोन घेऊ शकलो नाही. पण तरी देखील तुम्ही जी काल पत्रकार परिषद घेतली आणि ते सगळं तुमचं म्हणणं ऐकल्यानंतर यावरून मला इतकंच म्हणायचंय की मी कुणाच्याही भावना दुखावल्या नाहीत. मी तुमची माफी मागतोय, दिलगिरी देखील व्यक्त करतोय. आणि मग त्यांनी या संदर्भात खुलासा देखील केलेला आहे की त्यांनी असं म्हटलंय की पहिल्यांदा चित्रपटामध्ये जे डिस्क्लेमर येतं त्यामध्ये स्पष्टपणे उल्लेख केलेला आहे की छावा हा हिंदी चित्रपट शिवाजी सावंत यांच्या छावा या कादंबरीवर आधारित आहे. त्यामुळे कादंबरीमध्ये म्हणजे शब्दांनी कादंबरी चालते आणि चित्रपट हा दाखवला जातो. त्यामुळे मी त्यामध्ये काही डिरेक्टर म्हणून ट्विस्टिंग केलेलं नाही. जसं छावामध्ये लिहिलेलं आहे त्याप्रमाणेच त्याचं डिरेक्शन करून तो चित्रपट तयार करण्यात आलेला आहे. यामध्ये कुणाच्या भावना दुखावण्याचा हेतू नव्हता. आणखी त्यांनी वेगवेगळे खुलासे केलेले आहेत. त्यांनी असं म्हटलेलं आहे की मुळातच शिर्के घराण्याचं आडनाव असेल किंवा त्यांच्या गावाचा उल्लेख शिरकाण या संदर्भात सगळा उल्लेख छावा चित्रपटामध्ये
अजिबात केलेला नाहीये. तो छावा कादंबरीमध्ये आहे, पण चित्रपटात मात्र मी असा कुठंही उल्लेख केलेला नाही. मी चित्रपटात केवळ गणोजी, कान्होजी यांची फक्त नावं घेतलेली आहेत. त्यांच्या आडनावाचा उल्लेख केलेला नाही. शिर्के घराण्याचा कुठे उल्लेख केलेला नाही, असं देखील त्यांनी म्हटलंय. शिवाय त्यांचं असं म्हणणं आहे की ज्या काही इतर मालिका छत्रपती संभाजीराजेंच्या जीवनावर आलेल्या आहेत किंवा चित्रपट असतील, त्यामध्ये मात्र तुम्हाला हे उल्लेख आढळून येतील. पण मी मात्र या संदर्भामध्ये पूर्णपणे कटाक्षानं शिर्के आडनाव घेणं टाळलेलं आहे. दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे त्यांनी असं म्हटलेलं आहे की संभाजीराजेंचा इतिहास जगभर पोचावा या उद्देशानंच मी हा चित्रपट तयार केला. शिवाय 4 वर्ष या चित्रपटावर प्रचंड मेहनत घेतली, काम केलं. आणि जो काही राजे शिर्के घराण्याकडून आरोप केला जातोय की पैसे कमवण्याचा उद्देश यामागे आहे वगैरे, तर पैसे कमवण्याचा उद्देश माझा बिलकुल नव्हता. जर पैसे कमवायचेच असते तर माझ्याकडे आणखी बरेचसे प्रोजेक्ट्स होते, मी त्याच्यावर काम करून पैसे कमवू शकलो असतो. पण पैसे कमवण्याच्या हेतूनं मी छावा हा चित्रपट तयार केला नाही. त्यामुळं तरी देखील जर तुमच्या काही भावना दुखावल्या असतील तर मी दिलगिरी व्यक्त करतो, माफी मागतो, असं त्यांनी या ऑडिओ मेसेज मधून सांगितलेलं आहे. शिवाय बाकीच्या चित्रपट मालिकांमध्ये जे काही नावं, आडनावं, गावाची नावं घेण्यात आलेली आहेत, विशेषतः शिर्के कुटुंबियाशी संबंधित, ते मी अजिबात या चित्रपटामध्ये घेतलं नाही. आणि डिस्क्लेमर मध्ये हे क्लिअर केलेलं आहे की हा चित्रपट छावा या कादंबरीवर आधारित आहे. आता हे सगळं झाल्यानंतर म्हणजेच या ठिकाणी लक्ष्मण उतेकरांनी आपली बाजू ही प्रत्यक्ष फोनवरून न येता किंवा फोनवरून संवाद न साधता केवळ एक व्हॉट्सअप मेसेज राजे शिर्के कुटुंबातील भूषण राजे शिर्के यांच्या मोबाईलवर पाठवला. या पलीकडे वेगळं काही केलं नाही. आणि दिवसभरात काल यांनी इतके फोन त्यांना केलेले आहेत, त्या फोनची देखील त्यांनी दाद घेतली नाही, प्रतिसाद दिला नाही, असं आता राजे शिर्के यांचं म्हणणं आहे. आता या सगळ्या लक्ष्मण उतेकरांच्या वैयक्तिक माफीनाम्यावर राजे शिर्के मात्र असमाधानी आहेत. त्यांनी या संदर्भामध्ये काय उत्तर दिलेलं आहे, टॉप न्यूज मराठीकडे त्यांनी या लक्ष्मण उतेकरांचा जो व्हॉट्सअप ऑडिओ मेसेज आला होता तो पाठवला. त्यानंतर त्यांच्याच पूर्व परवानगी घेऊन त्यांची त्या राजे शिर्केंचं म्हणणं देखील टॉप न्यूज मराठीने ऐकून घेतलं. आणि टॉप न्यूज मराठीनं आता तुमची नेमकी यावर काय भूमिका आहे हे देखील त्यांना विचारलं. त्यावर त्यांनी जी काय आपली भूमिका मांडलेली आहे ती देखील आता आपण टॉप न्यूज मराठीच्या माध्यमातून ऐकणार आहोत. राजे शिर्के आता लक्ष्मण उतेकरांच्या प्रतिक्रियेवर नेमकं काय बोललेले आहेत ऐकूया. छावाचे दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांनी जी काही दिलगिरी व्यक्त केली आहे किंवा माफी मागितली आहे, तर या संदर्भात तुम्ही म्हणजे समाधानी आहात का? नाही नाही नाही, अजिबात समाधान नाही. कारण आम्हाला तो आक्षेपार्ह कंटेंट लॉकरो कोणी बघितला जरी आतापर्यंत असेल, पण इथून पुढच्या जरी प्रकाशनमध्ये आज जरी त्यांनी इथून पुढे जरी कंटेंट ते डिलीट केला आणि ते आक्षेपार्ह डिलीट करायचं, बाकी चालूच ठेवायचा. बाकी चित्रपटाला आपला विरोध नाही, चांगला आहे. पण बाकीचा जे आक्षेपार्ह कंटेंट फक्त वगळायचा, पुढे रिलीज करा आणि माफी मागावी समाजा पुढे, सगळ्या महाराष्ट्रापुढे, देशापुढे. पण त्यांनी असं म्हटलं की चित्रपटामध्ये त्यांनी शिर्के असा आडनावाचा कुठेच उल्लेख केलेला नाहीये. अहो, महाराणी येसुबाईंचे बंधू कोण, छत्रपती संभाजीराजांचे जावई कोण, काय बोलताय ते? उतेकर म्हणा, तुमच्या बुद्धीला काय जंग चढलाय का? तुमच्या कोण कोण कशा पद्धतीने बोलताय तुम्ही? आणि तुम्ही एक सांगितलंय, डिस्क्लेमर आम्ही दिला की छावा कादंबरीच्या माध्यमातूनच आपण हे घेतलेलं आहे. पण छावा कादंबरी तुम्ही विचार करायचा होता ना, कादंबरीवर आपण चित्रपट करण्याच्या आधी कुठेतरी ऐतिहासिक पुरावा पाहिजे ना. नुसते कादंबरी इतिहास, कुणी समजा एखाद्याने आक्षेपार्ह कुठलं तरी एक पुस्तक लिहिलं तर त्याच्यावर कुणी चित्रपट काढेल का? एवढी तर समज आपल्याला पाहिजे. आणि सेन्सर बी चुकलाय, पण दिग्दर्शक त्याच्यात मोठी चूक आहे त्यांची. मग आता ही जी तुम्हाला म्हणजे त्यांनी माफी मागितली, तुम्हाला वैयक्तिक कळवलं का त्यांनी? नाही, त्यांनी काय झालंय, त्यांचा नंबर व्हायरल झालाय, बऱ्याच जणांकडून त्यांच्याकडे फोन जायला लागले महाराष्ट्रात, शिर्केंचे, राजे शिर्के घराण्यांचे सगळ्यांचे मुलांचे फोन जायला लागले. त्याच्यामुळं तिथनं आम्हाला भूषण राजे शिर्के आमचे जे आहेत बंधू, त्यांच्या मोबाईलमध्ये त्यांनी मेसेज, ऑडिओ मेसेज पाठवलाय. ते ऑडिओ मेसेज वरच बोलताय सध्या, ते डायरेक्ट फोन घेत नाहीत. बर. मग आता त्यांनी मला असं म्हणायचं की ते जे असं म्हणाले उतेकर की
मी माफी मागतो आणि दिलगिरी व्यक्त करतो. तर म्हणजे तुम्ही ऑडिओमध्ये क्लिअर आहे ना त्यांनी काय पाठवलंय, आणि आमचं म्हणणं आहे की ते समोर पण बसावेत आमच्या. तुमच्याशी चर्चा करावी त्यांनी. बिलकुल चर्चा करावी. नेमकं एक तर चर्चा करायच्या आधी ते काय असेल ते कंटेंट वगळा. आम्हाला काही चर्चेचे घेणं देणं नाहीये. हा. आणि समाजापुढे महाराष्ट्रापुढे माफी मागावी की बाबा आम्ही चुकलोय, आम्ही कुठला आधार न घेता फक्त कादंबरीच्याच माध्यमातून केलो, ते आमची चूक झाली. म्हणजे थोडक्यात तुम्हाला असं म्हणायचं की त्यांनी वैयक्तिक माफी न मागता महाराष्ट्रासमोर माफी मागावी असं तुमचं हा, मत. चॅनलच्या समोर लाईव्ह कुठंतरी द्यावी त्यांनी व्हिडिओ, आणि तो कंटेंट वगळायचा पण आहे. बर, म्हणजे केवळ माफी ते मागून चालणार नाही असं तुमचं मत आहे. आक्षेपार्ह चित्रीकरण जे झालंय, डायलॉग्स आहेत, हं. ते तर डिलीट करायलाच लागणार ना सर. हं, हं. मग माफी मागतोय न, पूर्ण बुक्याचा मार देतोय, म्हणजे काय ते नाही ना सर. बर बर, मग आता तुमचं पुढचं स्टँड काय आहे? म्हणजे आता तुम्ही त्यांनी जर आता हा बघा, इनिशियल आम्हाला एवढंच वाटतंय की त्यांनी आम्हाला कळवलं की आम्ही दिलगिरी व्यक्त करतो, तुमचं जर अपमान बदनामी झाली असेल तर आम्ही माफी मागतोय. पण एवढ्यावर आम्ही समाधान नाही. अहो तुम्ही ते चित्रपट तरी कमीत कमी त्याच्यात तरी बदल करा, काय असेल ते. म्हणजे तिथं तो दोषी दिसला नाही पाहिजे अशा पद्धतीचं काय ते कंटेंट तुम्ही त्याला वगळा, काय पद्धतीने त्याला अमेंडमेंट्स दाखवा त्यात. बर, पण मग आता त्यांचं असं म्हणणं आहे की मी काय पैसे कमवण्यासाठी काही हे केलेलं नाहीये, त्यासाठी तर मला इतर अनेक कशासाठी केलं? दान केलं, मग फुकट दाखवायचं होतं ना. मग तो चित्रपट त्यांनी फुकट का नाही दाखवला? महाराष्ट्रापुढे सगळा महाराष्ट्रात चित्रपट फुकट दाखवतोय, का नाही सांगितलं? अच्छा, त्यांचं असं म्हणणं की त्यांचा हेतू जर सामाजिक असेल तर त्यांनी राजेश शिर्के परिवाराशी बोललं पाहिजे की आम्ही असंच दाखवतोय. दुसरी गोष्ट, तुमचा खरंच हेतू पैशासाठी नाहीये, त्यांनी आता पण फुकट दाखवा ना म्हणावं. तुमचे 400-500 कोटी कमवलेत ना तुम्ही आता. हा, त्यांनी असं म्हटलं की इतर काही मालिकांमध्ये किंवा चित्रपटांमध्ये तर थेट आडनावाचा उल्लेख होता, मी केलेलाच नाहीये उल्लेख, असं त्यांचं. कुठं ऐका, तू इतर काय करतात ह्याच्यापेक्षा आता आम्हाला महाराष्ट्रभर, देशाभर, जगभरात तुम्ही जे चित्रपट प्रदर्शित केलाय त्याच्यावर आक्षेप आहे. आणि आम्ही आता बघा, छावा कादंबरीत खूप मोठे 50 वर्षापूर्वी त्याचं लिखाण झालेलं आहे, आणि आता आम्ही आमचे वय 50 नाहीयेत, मग आम्ही त्याच्यावर भाष्य करणं, कारण ते आम्हाला समजता तर तो लेखकच हयात नाही आता. बरोबर. मग आम्ही कुणाला जाबीस राहावं हा पण प्रश्न होता. आणि जाऊ द्या, आता ते लेखक केले, आज लेखक इथं हयात नसल्यामुळे आम्ही तो मुद्दा थोडस डोळ्यात म्हणजे कुसळ गेल्यासारखं झालंय, राहू द्या. आणि कुठं काय करता म्हणून आम्ही माहितीचे अधिकार बाकी कोणी आमच्या गेले 10-20 वर्षापासून आम्ही ते काम चालूच आहे, 20-25 वर्षापासून. म्हणजे आम्ही थांबलेलो नाही, आमचा इतिहास आम्ही शोधतोय. बरं, मग आता मला बोला 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 सर, बोला. हा, तर मला आता दीपकजी एकच प्रश्न शेवटचा विचारायचा आहे की आता टॉप न्यूज मराठीच्या माध्यमातून तुम्ही उतेकरांना नेमकं तुमचं म्हणणं, राजेश शिर्केंचं म्हणणं काय सांगणार आहात? त्यांनी जो काही वैयक्तिक तुमची माफी मागितली, यावर तुमचं म्हणणं, तुमचं स्टँड काय आहे? बघा, आज भूषणराजे शिर्के यांना त्यांनी ऑडिओ क्लिप, म्हणजे व्हॉट्सअप ऑडिओ क्लिपच्या द्वारे त्यांनी एक दिलगिरी माफीनामा पाठवलाय की आम्ही हा चित्रपट पूर्णपणे कादंबरी विकलाय, तसा डिस्क्लेमर आम्ही चित्रपटाच्या पहिलं दाखवलंय. पण एवढ्यावर होत नाहीये. त्यांनी महाराष्ट्रातील लाखो राजेश शिर्के परिवारांना खूप मोठा धक्का बसलाय, खूप मोठी बदनामी झाली, आणि हे पुन्हा म्हणजे असं नुसतं एवढ्या दिलगिरीने होत नाही, त्यांनी परत येणार नाही. आमच्या पुढच्या पिढ्या सगळ्या बदनाम होतात. आता त्यांनी एकच काम करावं, जे आक्षेपार्ह कंटेंट, आक्षेपार्ह जे चित्रीकरण आहे त्याला डिलीट करावं, वगळावं, आणि पुन्हा एकदा त्याला समाजापुढे आणावं, आणि उतेकरांनी महाराष्ट्रासमोर जाहीर माफी मागावी की अशा पद्धतीची चूक झाल्यामुळं आम्ही हा कंटेंट वगळतोय, आणि पुन्हा एकदा प्रशासनाने पुन्हा एकदा चांगल्या पद्धतीने पाहावं. छावाचे नुकतीच आपण दीपक राजे शिर्के यांनी मांडलेली आत्ताची भूमिका देखील ऐकली. लक्ष्मण उतेकर यांच्या माफीनाम्यावर राजे शिर्के मात्र असमाधानी असल्याचं दिसून आलंय, कारण की त्यांनी टॉप न्यूज मराठीला जी काही आपली भूमिका व्यक्त केली आहे किंवा मांडलेली आहे, त्यातून तरी असं दिसतंय की राजे शिर्के यांचं असं म्हणणं आहे की एकतर लक्ष्मण उतेकरांनी, आम्ही याच्या आधी देखील त्यांना संपर्क साधला होता, प्रदर्शित होण्यापूर्वी चित्रपट सेन्सॉर बोर्डाला संपर्क साधला होता, पण त्यांच्याकडून आम्हाला कोणतंही उत्तर मिळालं नव्हतं. आणि चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर आम्ही अगदी शिवजयंती होईपर्यंत थांबलो होतो,
त्यानंतर मात्र आम्ही पत्रकार परिषद घेऊन हा खुलासा केला. काल दिवसभरात त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, पण त्यांनी केवळ आम्हाला एक व्हॉट्सअप ऑडिओ मेसेज पाठवला आणि आपली दिलगिरी व्यक्त केली, माफी मागितली. पण ही वैयक्तिक माफी आम्हाला मान्य नाही. त्यांनी संपूर्ण समाजासमोर, महाराष्ट्रासमोर माफी मागावी असं थेट दीपक राजे शिर्के यांनी म्हटलेलं आहे. इतकंच नव्हे तर त्यांनी हेही देखील पुन्हा एकदा असंही सांगितलेलं आहे की चित्रपटामध्ये जे काही आक्षेपार्ह कंटेंट आहे, मजकूर आहे आणि जे काही दृश्य आहेत आक्षेपार्ह, ती पूर्णपणे वगळण्यात यावी आणि मग चित्रपट पुन्हा रिलीज करण्यात यावा. छावा चित्रपटाला त्यांचा विरोध नाही असा पुनरुच्चार त्यांनी पुन्हा एकदा केलेला आहे. पण छावा चित्रपटाच्या माध्यमातून गणोजी शिर्के आणि कान्होजी शिर्के यांना विलन ठरवून जी काही शिर्के कुटुंबाची नाहक बदनामी झालेली आहे आणि त्यातून जो त्यांना नाहक त्रास झालेला आहे, त्यामुळं कोणत्याही परिस्थितीत भविष्यात आम्हाला पुढच्या पिढीला देखील याचा त्रास होऊ शकतो, याचीच दखल घेऊन छावा चित्रपटाच्या दिग्दर्शकानं आता या चित्रपटातील आक्षेपार्ह दृश्य कंटेंट्स वगळून हा चित्रपट पुन्हा रिलीज करावा असं त्यांचं म्हणणं आहे. पण महत्वाचा मुद्दा हाच की या ठिकाणी जसं लक्ष्मण उतेकर म्हणतायत की आम्ही शिर्के यांचं नाव देखील घेतलं नाही, गणोजी आणि कान्होजी केवळ एवढाच उल्लेख आहे. शिर्के, शिरकाण, त्यांचं गाव, नाव, आडनाव याचाही कुठे उल्लेख केलेला नाही. आणि छावा कादंबरीवर आधारित हा चित्रपट असा आम्ही डिस्क्लेमर मध्ये म्हटलेला आहे. त्यामुळे या सगळ्या प्रश्नांना पुन्हा एकदा राजे शिर्के यांनी उत्तर दिलेलं आहे की हे सगळं जरी असलं तरी देखील मुळातच येसूबाई आणि गणोजी शिर्केंचं नातं, संभाजीराजे आणि येसूबाईंचं नातं, संभाजीराजे आणि गणोजी शिर्के यांचं नातं हे तर ऑलरेडी एस्टॅब्लिश होतं, जगजाहीर ऑलरेडी आधीच आहे आणि चित्रपटाच्या माध्यमातून ते जगापर्यंत पोहोचतंय. त्यामुळं या तुम्ही आडनाव न दाखवल्यानं आमच्या शिर्के कुटुंबाच्या बदनामीला पासून आम्ही पूर्णपणे दूर राहतोय असं जे तुम्ही म्हणताय ते पूर्णपणे चुकीचं आहे. ते इतकंही म्हटलेलं आहेत की असं बोलून तुम्ही तुमच्या बुद्धीला गंज चढलाय की काय असाच प्रश्न पडतो. कारण मुळातच येसूबाईंचे बंधू आणि संभाजीराजेंचे मेव्हणे असा इथे स्पष्टपणे उल्लेख असताना किंवा ते दिसत असताना किंवा सगळ्यांना माहित असताना तुम्ही केवळ आडनाव नाही घेतलं म्हणून तुम्ही तुमचा बचाव करू शकत नाही. त्यामुळं कोणत्याही परिस्थितीत जोपर्यंत महाराष्ट्रासमोर येऊन, समाजासमोर येऊन जोपर्यंत लक्ष्मण उतेकर माफी मागणार नाहीत आणि या चित्रपटातील आक्षेपार्ह कंटेंट जो आहे, कॉन्ट्रोवर्शियल कंटेंट जो आहे तो वगळला जात नाही, काढून टाकला जात नाही, तोपर्यंत आम्ही कोणत्याही परिस्थितीत माघार घेणार नाही असं दीपक राजे शिर्के यांनी स्पष्ट केलंय. शिवाय एक मुद्दा लक्ष्मण उतेकरांनी मांडला होता की पैसे कमावण्यासाठी हा चित्रपट काढला असा जो काही माझ्यावर आरोप होतोय, तसं मी काही केलेलं नाहीये. माझ्याकडे अनेक प्रोजेक्ट्स होते ज्यातून मी पैसे कमवू शकलो असतो, पण संभाजीराजेंचा इतिहास जगभरात जावा यासाठी मी मेहनत घेतली, प्रयत्न केले आम्ही आमच्या टीमनं, म्हणून हे सगळं घडलं. पण त्यावर देखील आता प्रत्युत्तर राजे शिर्के यांनी दिलेलं आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार जर तुम्हाला पैसे कमवायचेच नव्हते तर मग चित्रपट फुकट दाखवायचा होता, चॅरिटी करायची होती, समाज कार्यासाठी सामाजिक काम करायचं होतं ना, मग पैसे कशाला घेतलेत असं देखील राजे शिर्के यांनी म्हटलेलं आहे. जर तुम्हाला पैसे कमवण्याचा उद्देश या चित्रपटामागे नव्हता तर मग फुकट दाखवायचा होता असा उल्लेख राजे शिर्के यांनी यामध्ये केलेला आहे. एकंदरीतच काय, या सगळ्या माध्यमातून आता अजून तरी हा वाद शमण्याची शक्यता दिसत नाहीये. कारण मुळातच लक्ष्मण उतेकर यांनी केवळ एक व्हॉट्सअप ऑडिओ मेसेज करून, म्हणजे तितकेही त्यांनी तो दिलदारपणा दाखवला नाही की बाबा चला किमान राजे शिर्के यांना आपण फोन तरी करूयात, प्रत्यक्षात संवाद साधूयात फोनवरून तरी, तो देखील त्यांनी केलेला नाही. केवळ एक व्हॉट्सअप ऑडिओ मेसेज पाठवून दिलगिरी व्यक्त केली आहे, माफी नामा मागितलेला आहे. शिवाय आपण जो चित्रपटातून काय केलं आणि काय नाही याचं समर्थन देखील त्यांनी केलेलं आहे. पण या सगळ्याच गोष्टींवर राजे शिर्के घराणं असमाधानी असल्याचं दिसतंय. त्यांनी या चित्रपटातील आक्षेपार्ह मजकूर आणि कंटेंट जोपर्यंत वगळला जात नाही तोपर्यंत आम्ही माघार घेणार नाही. शिवाय महाराष्ट्रासमोर माफी मागितल्याशिवाय, समाजासमोर माफी मागितल्याशिवाय आम्ही याच्यातून हटणार नाही असा पुनरुच्चार राजेश शिर्के यांनी केला. त्यामुळे एकंदरीतच या प्रकरणात लक्ष्मण उतेकर आता आपला काय स्टँड घेतात, आपली काय भूमिका घेत आहेत ते खरंच महाराष्ट्रासमोर येणार का आणि चर्चा करणार का राजे शिर्के यांच्याशी, का राजे शिर्के यांच्या म्हणण्यानुसार या चित्रपटातील जो काही आक्षेपार्ह कंटेंट आहे राजे शिर्के यांच्या म्हणण्यानुसार आणि एकंदरीतच त्यातली जी काही डायलॉग्स आहेत ते सगळे पूर्णपणे हटवण्यात येणार का आणि तसा चित्रपट पुन्हा रिलीज होणार का, हे मात्र आता
पाहावं लागणार आहे. पाहत राहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र आपली बात.